नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्हा परिषद शाळेतील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर। 4 कोटींचा खर्च पाहता प्रशासनाने केले डोळे पांढरे। सोमवारच्या दंगलीतील 17 आरोपी अटकेत। हरिहर पेठेत शांतता, पोलीस बंदोबस्त कायम। दंगलीनंतर हरिहर पेठेतील जनजीवन पूर्वपदावर। शहरात इतरत्र दंगलीचा कुठलाही प्रभाव नाही। पालकमंत्र्यांना अकोल्याचा पडलाय विसर। दंगलीनंतर ना भेट, ना दौरा, ना सांत्वन। बुलढाणा पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद चोरटे केले गजाआड। 24 तासात आरोपी अटकेत। आता सविस्तर बातम्या। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्धार व्यक्त केला गेला होता, पण तो आता निधी अभावी पाण्यात गेल्याची चर्चा आहे। यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे निधीकरिता नाविन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव सादर केला। मात्र या योजनेतून निधी देण्यास डीपीसीने अप्रत्यक्ष नकार दिला। जिल्ह्यातील 912 शाळांसाठीचा 4 कोटी 10 लाखाचा प्रस्ताव रखडला असून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या जिल्हा परिषद व डीपीसीमध्ये पत्रव्यवहारात सीसीटीव्हीचा प्रस्ताव अडकला आहे। सीसीटीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा परिषदला शाळांच्या नियमित दुरुस्तीच्या कामांसाठी मंजूर असलेल्या निधीतून खर्च करावा लागणार आहे। एकूणच स्थिती लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी वेगळा निधी द्यावा असा आग्रह धरण्यात येत आहे, पण पैसा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोला शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे। हरिहर पेठ परिसरात सोमवारी झालेल्या दंगल प्रकरणात 17 लोकांना अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। क्षुल्लक कारणावरून जाळपोळ होणे दुर्दैवी आहे। तसेच हरिहर पेठ परिसरात वारंवार अशा घटना घडत आहेत। शहरातील शांतता भंग होणे बरोबर नाही। दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी समोर येत आहे। या प्रकरणात पोलिसांनी रात्रीपासून धरपकड सुरू केली आहे। दरम्यान पोलिसांनी 17 लोकांना अटक केली आहे। लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले। दरम्यान पोलिसांनी या सर्व प्रकरणात 4 गुन्हे नोंदविले आहेत। पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत काल सायंकाळी झालेल्या घटनेसंदर्भाने पोलीस स्टेशन जुने शहरला एकूण 4 गुन्हे दोन्ही विविध धर्मियावर दाखल करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे 4ही गुन्ह्यामध्ये एकूण आता पाहतो 17 आरोपी यांना अटक करण्यात आलेले असून सर्व नागरिकांना पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की कोणीही कोणत्याही अफवांवर ध्यान देऊ नका। कोणी कोणत्याही जर आपल्याला माहिती मिळाली तर त्याची खात्री करा पोलिसांकडून। त्याचप्रमाणे इंस्टाग्राम, फेसबुकवर कोणत्याही प्रकारचे जे काही चुकीचे मेसेज असेल हे व्हायरल करू नका। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत सर्वत्र शांतता आहे। कोणत्याही प्रकारची अनुचित घटना आतापर्यंत सकाळपासून किंवा रात्रीनंतर घडलेली नसून आमच्यातर्फे पोलिसांतर्फे जुने शहर पोलिसांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की समाज शांतता राखावी व माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, श्री ॲडिशनल SP श्री डोंगरे सर, त्याचप्रमाणे माननीय SDPO श्री कुलकर्णी सर यांच्यातर्फे सुद्धा सर्व अकोलेकरवासी तसेच जुने शहरवासियांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अफवावर ध्यान ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारची बातमी आल्यास आपण पोलिसांमार्फत खात्री करा। धन्यवाद। सोमवारी झालेल्या दंगलीनंतर आज शहरातील जनजीवन सुरळीत झाले। इतकेच नव्हे, ज्या ठिकाणी दंगल झाली त्या ठिकाणचे वातावरण देखील निवडले आहे। सन 1992, सन 2003 आणि मे 2023 मध्ये दंगलीने होरपळलेल्या अकोल्यात सोमवारी झालेली दंगल ही तिसऱ्यांदा झाली आहे। दरम्यान अशा या दंगली समाजात तेढ निर्माण करतात। त्याचबरोबर गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसतो। सोमवारी गाडगेनगर आणि हमजा प्लॉट या ठिकाणी हा वाद उफाळला। भरधाव ऑटो चालकाने दुचाकीस्वार पती पत्नीला उडविले आणि त्यानंतर अकोल्यात जुने शहरातील हरिहर पेठ या भागात आपसात जोरदार दगडफेक झाली। या दगडफेकीत पूर्वी या ठिकाणी 3 दुचाकी आणि 1 ऑटो जाळण्यात आला।
दरम्यान या ठिकाणी आज शांतता होती. त्याचबरोबर शहरातील इतर भागात देखील कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अकोला शांतता प्रिय शहर आहे, पण अकोला शहरातील अवैध धंदेवाईक हे शहरातील दंगलीस कारणीभूत असल्याचा दावा सोमवार रात्री आमदार रणधीर सावरकर यांनी केला. त्यांच्या या दाव्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर व पोलिसांवर आमदार सावरकर यांनी प्रश्न उपस्थित करत घरचा आहेर दिला आहे. सोमवारी झालेल्या दंगलीस शहरातील अवैध व्यावसायिक जबाबदार आहेत. अवैध धंदे जबाबदार असल्याचे भाष्य आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अकोल्यात सत्तारूढ पक्षाच्या 2 आमदारांनी अवैध धंद्यांवर भाष्य केल्याने अकोला पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित होत आहे. याविषयी आमदार मिटकरी यांनी देखील पोलिसांवर तोंडसूक घेतली असून याची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री घेतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला शहरातील अवैध धंदेवाईक हे शहरातील दंगलीस कारणीभूत असल्याचा दावा सोमवार रात्री आमदार रणधीर सावरकर यांनी केला. त्यांच्या या दाव्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर व पोलिसांवर आमदार सावरकर यांनी प्रश्न उपस्थित करत घरचा आहेर दिला आहे. विशिष्ट भागातून दगडफेक होते आणि मग आपण तिथे कंपाऊंड वॉलचं बांधकाम केलं. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आपण काम सुद्धा चालू करून राहिलो. सकल हिंदू समाजाला मी आवाहन केलं आहे की शांतताच्या मार्गानं आपण मार्गक्रमण करावं. मुस्लिम समाजालाही माझी विनंती आहे की तुम्ही शांतता मार्गाने पुढे जावं. मात्र अवैध धंदे आणि अवैध कामं करणारे काही लोक आहेत हे या सगळ्या गोष्टींच्या मागं आहेत असं मला प्राथमिकदृष्ट्या दिसून राहिलं. आणि या अवैध धंदा करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई पोलीस प्रशासन करेल. त्या मानानं पोलीस 5 मिनिटात तिथं पोहोचले. मी माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांना माहिती दिली. त्यांनी पोलीस फोर्स लगेच रवाना केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी आपण थोडंसं वातावरण निवडलेलं आहे. आपण ज्याला म्हणतो परिस्थिती तणावपूर्ण मगर नियंत्रण में अशी साधारणतः परिस्थिती आहे. परिस्थिती सुधरत जाईल. त्याच्यामध्ये एकच आहे की थोडंसं अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर जोपर्यंत पोलीस प्रशासन कडक कारवाई करत नाही तोपर्यंत जनतेमध्येही थोडंसं वचक निर्माण होतं. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात बच्चू कडू हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ते अधूनमधून जिल्ह्यात येत असत. मात्र त्यांच्यानंतर महायुती सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण ते क्वचितच येतात. दंगलीनंतर अकोल्यात येतील अशी अपेक्षा जनतेला राहिली नाही. झालेल्या दंगलीनंतर अकोलेकरांना दिलासा देण्यासाठी किमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येतील अशी अपेक्षा होती. पण आता काही दिवस सत्ता राहिलेली असल्याने व मुलाचा लोकसभेत दारुण पराभव झाल्याने त्यांनी स्वतःच्या विधानसभेवर फोकस केल्याने त्यांनी अकोला दौरा टाळल्याची चर्चा आहे. दंगलीनंतर शहराचा दौरा करून नागरिकांना भेटणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य होते. मात्र पालकमंत्री आपले कर्तव्य विसरले. लोकसभा निवडणुकीतील आपल्या मुलाचा पराभव आजही स्वीकारता आला नाही. अकोल्याला पालकमंत्र्यांची गरज असतानाही पालकमंत्री शहरात येणार की नाही, पालकमंत्री अकोल्यात कधी येणार याची शाश्वती नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सबसे पहले हमारे जुने शहर की एक ही डिमांड है, यहाँ के रास्ते बहुत ही छोटे हैं. तो जो भी आमदार आते हैं हमसे एक ही अपेक्षा है कि वो रोड थोड़े से बड़े कर दिया जाए. एकनाथ शिंदे वगैरह यांचा काही घेणं देणं नाही आहे. राज्य में देवेंद्र जी, दिल्ली में नरेंद्र जी. रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. उनका जो बैकग्राउंड है वो भी अच्छा होना चाहिए. गुंडागर्दी भी कम होनी चाहिए. पैसे नाही आले अजून श्रावण बाळाचे, बुड्या माणसाचे, म्हाताऱ्या माणसाचे. जनताला दोषी ठरवतो कारण की जनता कोणती रिएक्शन घेत नाहीये, त्रास सहन करत आहे. आदरणीय बच्चनजी साहेब आलेले आहे. उत्तर प्रदेश सारखं काम आहे. आदरणीय रणजित पाटील साहेबांनी चांगलं काम केलं, पण त्यांचा ते मतभेद मला काही माहिती. शिंदे साहेब शिवराज समजून झाला. फक्त नरेंद्रभाई मोदीला पाहून मतदान करतो, ज्यांनी 511 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती केली. अकोल्याचा विकास याच्यासाठी होत नाही, अकोल्यात पुष्कळ येऊ द्या असं काम आहे. आता काय येऊ द्या बोलत सगळ्याला समजते, सांगून काही फायदा नाही. शाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रॅलीनंतर वंचित नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे नेहमीप्रमाणे बौद्ध बांधवांना संबोधित करतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी शहरात निघणारी धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅली राज्यात प्रसिद्ध आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येत भीम अनुयायी शहरातील अकोला क्रिकेट क्लब गेली 40 वर्षे ही परंपरा सुरू आहे। 13 ऑक्टोबर रोजी शहरात सोहळा साजरा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 68वा वर्धापन दिन असून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन रॅली आणि सभा यशस्वी करण्याचा निर्धार भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी केला आहे। 13 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून शोभायात्रेला आरंभ होईल। शहराच्या विविध भागातून फिरत अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचेल। तेथील सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जनसभेला संबोधित करतील। प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विजय वानखेडे, सुजात आंबेडकर हेही संबोधित करतील, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। आयोजन समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नागपूर संभाजीनगर महामार्गावर डोंगरकिनी गावातील विद्यार्थ्यांनी आज गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले। या विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। वाहतुकीमुळे रस्त्यावर नेहमी अपघात होतात। वाहने भरधाव वेगात जात असल्याने गतिरोधक बसवणे नितांत आवश्यक आहे। यासाठी संबंधित विभागाला कित्येक वेळा निवेदन दिले, परंतु काहीही उपयोग झाला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले। ही समस्या सुटावी म्हणून झालेल्या आंदोलनात विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते। जवळपास अर्धा तास आंदोलन सुरू होते, त्यामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। पोलिसांनी मध्यस्थी केली, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। गतिरोधक तातडीने बसवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली। सर्वांनी जे केलेलं आहे ते चांगलंच केलेलं आहे गावकऱ्यामुळे सर्वांमुळे, पण आता त्यांनी आश्वासन दिल्यामुळे उद्याच्या उद्या ते गतिरोधक टाकणार आहे, त्यामुळे आपला रस्ता रोखवाचा स्टॉप करावा। आपण माझी एवढी विनंती आहे पोलीस स्टेशन मालेगावच्या वतीने। स्थानिक अकोला बायपास माँ अन्नपूर्णा माता मंदिरात आज नवरात्र महोत्सवादरम्यान षष्ठीनिमित्त माँ अन्नपूर्णा माता मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी सर्व सेवाधिकारी अन्नपूर्णेश पाटील यांनी भक्तांनी अमृत प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले। माँ अन्नपूर्णा मातेच्या अपार कृपेमुळे आज हजारो भाविकांनी माँ अन्नपूर्णा माता राणीची पूजा करून अमृत प्रसादाचा लाभ घेतला। दर मंगळवारी होणाऱ्या अन्नदान सत्रात सर्व सेवाधिकारी श्री अन्नपूर्णेश पाटील व सौ रीनाताई पाटील यांनी माँ अन्नपूर्णा माता मंदिराचे संस्थापक कैलासवासी नंदकिशोरजी उत्तमरावजी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माता राणीचा जय जयकार करून आणि भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे औपचारिक आवाहन करून आजच्या उत्सवाची सुरुवात झाली। श्री विठ्ठल पाटील आणि सौ अश्विनीताई पाटील यांनी आई अन्नपूर्णा माता राणीला मिठाईचे नैवेद्य अर्पण केला। आज नवरात्रीच्या षष्ठी तिथीनिमित्त अन्नदान महापर्वातील अमृत प्रसाद सत्रात सौ शोभाताई नंदकिशोरजी पाटील यांनी भाग घेतला। आजच्या पवित्र दिनानिमित्त मंदिर प्रशासनाने हजारो भाविकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात। नवरात्री महोत्सवादरम्यान माँ अन्नपूर्णा माता मंदिरात दररोज नवरात्री संपेपर्यंत अन्नदान अमृत प्रसादाचे आयोजन करण्यात येते। याप्रसंगी माँ अन्नपूर्णा माता मंदिराचे प्रमुख श्री अन्नपूर्णेशजी पाटील यांनी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त अमृत प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सबसे पहले हमारे जुने शहर की एक ही डिमांड है, यहाँ के रास्ते बहुत ही छोटे हैं, तो जो भी आमदार आते हैं हमसे एक ही अपेक्षा है कि वो रोड थोड़े से बड़े कर दिया जाए। इतना शिंदे वगैरह यांचा काही घेणं देणं नाही आहे। राज्य में देवेंद्र जी, दिल्ली में नरेंद्र जी। रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे। उनका जो बैकग्राउंड है वो भी अच्छा होना चाहिए। गुंडागर्दी भी कम होनी चाहिए। पैसे नाही आले अजून श्रावण बाळाचे, बुड्या माणसाचे, म्हाताऱ्या माणसाचे। जनताला दोषी ठरवतो, कारण की जनता कोणती रिएक्शन घेत नाहीये।
त्रास सहन करत आहे. आदरणीय बच्चनजी साहेब आलेले आहे. उत्तर प्रदेश सारखं काम आहे. आदरणीय रणजित पाटील साहेबांनी चांगलं काम केलं, पण त्यांचा ते मतभेद मला काही माहिती नाही. शिंदे साहेब शिवराज समजून जा. फक्त नरेंद्रभाई मोदीला पाहून मतदान करतो, ज्यांनी 511 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती केली. तर अकोल्याचा विकास याच्यासाठी होत नाही, अकोल्यात पुष्कळ येऊ द्या असं काम आहे. आता काय येऊ द्या बोलत सगळ्याला समजते, सांगून काही फायदा नाही. शाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वाशिम येथील देवठाणा येथील शेतातील सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेतकऱ्याचे 50 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे. वाशिम जिल्ह्यातील देवठाणा येथील शेतकरी विठ्ठल भवाळ यांच्या शेतातील सोयाबीनची ढीग शेतात टाकून या ढिगाऱ्यातून सुमारे 50 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र आज सकाळ अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लावून शेतकरी विठ्ठल भवाळ यांचे लाखो रुपयांचे सोयाबीन जाळून खाक केले. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी विठ्ठल भवाळ यांनी केली आहे. सध्या ग्रामीण भागात सोयाबीनची काढणी वाढली असून शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे ढीग टाकून दिले आहेत. दरम्यान सोयाबीनच्या ढिगाऱ्यांना आग लावण्याच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पोलिसांची कुचंबणा होत आहे. या अनुषंगाने सोयाबीनला आग लावण्याच्या घटना खूप प्रमाणात घडत आहेत. ग्रामीण भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असावा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारला केली आहे. मोबाईल फोन चोरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. त्या चोरट्यांचा बुलढाणा पोलिसांनी 24 तासात छडा लावत त्यांना धडा शिकविला आहे. बुलढाणा शहरातील मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन, मोबाईल ॲक्सेसरीज आणि रोख 18,000 रुपये लंपास केल्याची घटना काल उघडकीस आली होती. अज्ञात चोरटे दुकान फोडून चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या घटनेची तक्रार बुलढाणा पोलिसात दाखल होताच सीसीटीव्हीच्या आधारे 24 तासात बुलढाणा पोलिसांनी मुद्देमालासह 4 चोरट्यांना अटक केली आहे. चिखली तालुक्यातील उदयनगर येथील भागवत राऊत, ऋषिकेश जाधव, आकाश काळे आणि सागवनमधील अनिकेत हरकळ या 4 चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा शहर येथील बसस्टँड कॉम्प्लेक्स येथील माऊली मोबाईल शॉपी आहे. सदर शॉपीमधून चोरांनी मोबाईल शॉपी असून याच्यामध्ये मोबाईल ॲक्सेसरीज, मोबाईल हेडफोन, मोबाईल व नगदी 18,000 रुपये असे चोरांनी चोरून नेलेले होते. सदर चोरीच्या तपासादरम्यान आम्ही आमच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही एकूण 4 आरोपी अटक केलेले आहे. 4 आरोपी करून गेलेला मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलेला आहे. तसेच ते 4 आरोपी आहेत. यापैकी एक भागवत राऊत राहणार उदयनगर, ऋषिकेश जाधव राहणार सुंदरखेड, आकाश काळे राहणार उदयनगर आणि अनिकेत हरकळ यांना आम्ही अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. जिल्हा परिषद शाळेतील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर. 4 कोटींचा खर्च पाहता प्रशासनाने केले डोळे पांढरे. सोमवारच्या दंगलीतील 17 आरोपी अटकेत. हरिहर पेठेत शांतता, पोलीस बंदोबस्त कायम. दंगलीनंतर हरिहर पेठेतील जनजीवन पूर्वपदावर. शहरात इतरत्र दंगलीचा कुठलाही प्रभाव नाही. पालकमंत्र्यांना अकोल्याचा पडलाय विसर. दंगलीनंतर ना भेट, ना दौरा, ना सांत्वन. बुलढाणा पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद चोरटे केले गजाआड. 24 तासात आरोपी अटकेत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहता? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.